बसमध्ये जे ड्रायव्हर भरले आणि जे कॉन्ट्रॅक्टवर भरले, हे सगळी प्रथा परंपरा कॉन्ट्रॅक्टची बेस्डमध्ये ही 2022 नंतर जो प्रशासकीय काळ त्याच्यामध्ये केलेला आहे. हरकत नाही, आम्हाला पण मुंबईकरांना सुविधा द्यायची, पण असे हत्या करणारे ड्रायव्हर आहेत का? कंट्रोल सुटला म्हणजे कसा? दादरसारखा गजबजलेला परिसर ज्याच्यामध्ये 10 ते 20चा स्पीडमध्ये बस चालल्या पाहिजे, किंवा हा टर्नला जर 70-80 जर असेल तर काय होणार? म्हणजे ट्रेनिंग दिलं नाही का? आणि मग वराती मागून नंतर जे घोडे नाचवतात, असे किती अपघात घडले? या 3-4 वर्षाचं काढा ना. बरं, घडले ते घडले, पण त्याच्या जे मृत्युमुखी पडले त्यांना काय दिलं का? बेस्टनी म्हणा किंवा हे सरकारनी म्हणा. आज तो पादचारी ज्याचा ट्रेस पासिंग होत नाहीये, मग तो बाहेरून आलेला बिचारा मृत्युमुखी पडला ना, त्याच्या एजचं हिशोब करून जर काढलं तर कोट्यावधी रुपये त्याला मिळाले पाहिजे. काय त्याचा दोष होता? आणि कंट्रोल सुटलं असं जर म्हणणार असतील तर एक तर तुमच्या बसच्या जे बसमध्ये रिपेअर बघतात, तो जो गेअर असतो किंवा ब्रेक असतो, मग काय बघतात ही लोक? आणि बघतात ड्रायव्हर चढायच्या आधी, चढल्याबरोबर एक चांगला ड्रायव्हर वाहन चालक कसा असला पाहिजे, तर तो पहिला हळूच जागेवर ब्रेक, क्लच ना, हे सगळं चेक करूनच बसतो. कंट्रोल सुटला म्हणजे काय? अशा यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.